MCA ला ऍडमिशन मिळाल्यानंतर आता तुमचं प्लॅनिंग सुरू झालं पाहिजे प्लेसमेंटसाठी. कारण MCA ला आपण त्याच कारणामुळे आलोय. जे काही शिकायचं होतं खरं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये शिकलेला आहात. विशेषतः ज्या मुलांचं BCA नंतर जी मुलं MCA ला जात आहेत त्यांना ऑलरेडी जे फंडामेंटल लर्न करायचे होते त्यांनी ऑलरेडी ग्रॅज्युएशन मध्ये केलेले आहे. मास्टर्स मध्ये आपलं पूर्ण फोकस डोमेन सिलेक्शन वर असलं पाहिजे की नेमकं सायबर सिक्युरिटीत जायचंय की आपल्याला वेब डेव्हलपमेंट मध्ये जायचंय की IoT मध्ये जायचंय की कुठल्या अदर फील्ड मध्ये जायचंय. मग हे प्लॅनिंग करायला आपल्याजवळ साधारणतः 1 ते 1.5 वर्ष असतं. अनेक कॉलेज असे असतील जिथे प्लेसमेंटसाठी कुठलीही कंपनी येणार नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांनी आता जर प्लॅनिंग केलं नाही नंतर मात्र फसगत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, डोमेन आयडेंटिफिकेशन करणं आणि प्लेसमेंटच्या अकॉर्डिंगली प्लॅनिंग करणं ही आता गरज आहे. तर नेमकं ह्या प्लेसमेंटच्या आधी काय केलं पाहिजे, प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज तुमच्या काय असल्या पाहिजेत हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आपलं कम्युनिकेशन वीक असेल, जर बोलताना आपण अडखळत असाल, कॉन्फिडन्सची कमी असेल तर विद्यार्थ्यांनो त्याचाही विचार आत्ताच केला पाहिजे. आणि या सगळ्यांसाठी नक्कीच NHG अकॅडमीची तुम्हाला मदत होते. डोमेन आयडेंटिफिकेशन मध्ये अडचण असेल, बोलताना अडचणी येत असतील, कॉन्फिडन्स लूज होत असेल विद्यार्थ्यांनो, इथे NHG अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या लेवलवर आपली तयारी करून घेतली जाते. तर आजच NHG अकॅडमीला संपर्क करा, एकदा काउन्सिलिंग करून घ्या, डोमेन आयडेंटिफिकेशन करून घ्या, म्हणजे जो पुढचा प्रवास असेल तो खूप इझी होईल. थँक्यू.